प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये तुमचं प्रपोगेशन कशा कशा प्रकारे केलं जातं, त्याचं हार्वेस्टिंग कधी केलं जातं, त्याला लागणारी खतं जे काही ऑर्गॅनिक्स असतील किंवा इनऑर्गॅनिक्स असतील किंवा त्याचे जे काही मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आहे, इरिगेशन शेड्यूल आहे, प्लांट प्रोटेक्शन आहे, त्यामध्ये पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट आहे, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स असतील, व्हरायटीज असतील. ओके, तर ते तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे. तुम्ही जर बोललातच नाही तर कसं होईल? कोर्स इझी आहे, याला स्कोरिंग करण्यासारखा हा सब्जेक्ट आहे. तुम्ही बोलत नाहीयेत. ओके, मग काय म्हणजे तुम्हाला काय असं वेगळं वाटतंय का काही? एवढ्या लेट रिप्लाय देताय तुम्ही? माझा आवाज येत नाहीये की तुम्हाला स्क्रीन विजिबल नाहीये? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? मला असं ना, मी फक्त शिकवत जाऊ का? तुम्हाला ऐकायचं म्हणजे काय? तुम्ही बिझी आहात का एवढे? मला रिप्लाय द्यायला वेळ नाही किंवा बोलायला वेळ नाही असं आहे का? ती क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंती आहे. शेवंती क्रॉप तुम्ही पाहिला असेल. ओके. तो क्रिसॅन्थेममचं बोटॅनिकल नेम क्रिसॅन्थेमम स्पीसीज और देर आर नंबर ऑफ स्पीसीज. ओके. क्रिसॅन्थेमम इंडिकम आहे. अशा बऱ्याचशा स्पेसीज आहेत त्यामध्ये. तो आपण त्याला क्रिसॅन्थेमम स्पेसीज सुद्धा म्हणतो. हा बोला. हॅलो. हॅलो. ओके. सो इथे क्रिसॅन्थेमम डेंड्रॅन्थेमा ग्रँडिफ्लोरा आहे. क्रिसॅन्थेमम इंडिकम आहे. तो अशा स्पीसीज आहेत. So chrysanthemum, it is also known as the queen of east or queen of glory of east or autumn queen सुद्धा त्याला म्हटलं जातं किंवा पॉट मम्स म्हटलं जातं. ओके. So chrysanthemum can produce the chrysanthemum year round the year. So it can be possible as a requirement for successful cultivation can be made under controlled production system. Then the cultivation is carried out under a polyhouse with insect-proof netting and using ultraviolet resistant cladding materials. Okay. हे जे क्रिसॅन्थेमम आहे ते पॉली हाऊस मध्ये, ग्रीन हाऊस मध्ये, शेडनेट हाऊस मध्ये किंवा इन्सेक्ट प्रूफ नेटिंग हाऊस आहे किंवा जे अल्ट्राव्हायोलेट रेजिस्टंट क्लॅडिंग मटेरियल्स आहेत. ओके. पॉलिथिलीन आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड आहे. सो असे जे अल्ट्राव्हायोलेट रेजिस्टंट क्लॅडिंग मटेरियल्स जे काय आहेत त्या ते क्लॅडिंग मटेरियल्स यूज करून आपण क्रिसॅन्थेमम कल्टिवेशन प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये करू शकतो. ओके. Then there are the number of common names in which the we can also know called as the glory of east, queen of east, autumn queen, guldawdi, pot mums. Okay. Then the botanical name of the chrysanthemum is Dendranthema grandiflora or Chrysanthemum indicum or Chrysanthemum species. Okay. Family Asteraceae or Compositae. Okay. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की क्रिसॅन्थेममचं फॅमिली काय आहे, तर ॲस्टरासी ऑप्शन असेल किंवा कंपोजिटी असेल. ओके. आलं का लक्षात? लक्षात ठेवायचं आहे. कळलं तुम्हाला? ॲस्टरासी और कंपोजिटी. Then origin South Europe. Chromosome number 2n is equal to n is equal to 9. Okay. So this is the basic chromosome number of chrysanthemum. Chrysanthemum is a generally the short day plant. Okay, it requires the day length less than 12 hours in a day. So this is history. Types of chrysanthemum. So there are 12 to 13 types of chrysanthemum. So first one is irregular in curve, then reflex, then spider type, Korean single, Korean double, decorative, anemone, and pompon. Okay. So there are number of species
or types in chrysanthemum. So first one is irregular in curve. So in this flower, the blooms of the chrysanthemums are loosely in curve and they make fully closed centers. The lower florets present in an irregular appearance and the it may give a skirted effect. Okay, so इथे तुम्हाला जर flowers पाहिले fully centered flowers are loosely in curve पाहायला मिळतील यामध्ये. आणि ही जी स्पीसीज आहे बोला डी ओरो या सायंटिस्टने शोधून काढलेली आहे इरेग्युलर इन कर्व. And flower size is around 6 to 8 inches. Okay, 6 to 8 inch flower size आहे याची. And flower characteristics grown as this bud plant moderately short. Okay, so irregular in curve flower मध्ये जनरली आपल्याला शॉर्ट मॉडरेट हाईट असलेले प्लांट पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला कलर बघायचा असेल तर ऑरेंज कलर मध्ये फ्लॉवर्स मला पाहायला मिळतील इरेग्युलर इन कर्व. देन रिफ्लेक्स. ओके, मगाच्या फ्लॉवर मध्ये अशा प्रकारचे बर्ड्स किंवा ब्लूम्स हे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्यामध्ये तुम्हाला जे ब्लूम्स आहेत ते खालच्या दिशेने असे खालच्या दिशेने दिसत आहेत तुम्हाला. ओके, सो दिस इज टाइप्स ऑफ रिफ्लेक्स. सो दी फ्लोरेट्स इन दिस क्लास कर्व डाउनलोड अँड ओव्हरलॅप. ओके, म्हणजे जे फ्लोरेट्स आहेत ते कर्व डाउनवर्ड झालेले आहेत अँड ओव्हरलॅप झालेले आहेत एकमेकावर. So similar to bird plumage, the tops of these blooms are full but somewhat flattened. Okay, flat birds याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील. And डुरियन सॅटम हा जो सायंटिस्ट आहे त्याने 1995 मध्ये रिफ्लेक्स टाइप शोधून काढलेला आहे. And then this flower size is 4 to 6 inch. And flower characteristics are the grown as this bird plant medium height. Okay, जी height आहे ती medium height आहे याची. Then irregular in curve आहे. So यामध्ये जी flower size आहे ती 4 to 6 inch. And plants are moderately short. Either James in 1972 मध्ये regular in curve flowers शोधून काढलेले आहेत. आणि हे जे फ्लावर्स आहेत a true globular bloom equal in breadth and depth. Okay, याची जी breadth आणि depth जी आहे ती equal आहे. Okay, and the florets smoothly in curve and form a ball. Okay, ball shape हे तुम्हाला पाहायला मिळतील. हे blooms किंवा जे फ्लावर आहेत ते ball shape आहेत. Okay, then decorative. So in this type of chrysanthemum, a flattened bloom with short petals, as in classes 1 to 3, the center's disc should not be visible. And the upper florets tend to incurve, but the lower petals generally reflex. Okay, यामध्ये जे lower petals आहेत ते generally reflex होत असतात एकमेकावरती. And the scientist Chime in 1994 या सायंटिस्ट ने डेकोरेटिव्ह टाइप ऑफ क्रिसॅन्थेमम फाइंड आउट केलेला आहे. आणि या फ्लावरची जी साईज आहे ती 5 inches or more than 5 inches. ओके, आणि हे सुद्धा हाईटला शॉर्ट आहे, शॉर्ट प्लांट आहे. Then intermediate in curve. So in this intermediate in curve, this blooms class is smaller than the irregular in curve with short florets, only partially incurving with full centers, but giving a more open appearance. Okay, and the flower size is around 6 inch or more than 6 inch. And the flower characteristics are these flowers or these plants are medium height. Then pompon. Okay, the pompon type of flower तुम्हाला पाहायला मिळेल. So a small globular bloom. Okay, globe shape मध्ये किंवा globular shape मध्ये हे flowers तुम्हाला पाहायला मिळतील. Somewhat flat when young but fully round when mature. झाल्याच्या नंतर हे पूर्ण राऊंड शेप मध्ये तुम्हाला हे फ्लावर्स जे आहेत ते पाहायला मिळतील. आणि याची जी फ्लावर साईज जी आहे ती 1 to 4 इंच पर्यंत असते. ओके, नॉट मोर दॅन दॅट. अँड दी प्लांट हाईट इज
हे टॉल म्हणजे उंच वाढणारी ही टाईप आहे कॉम्पाउंड. देन सिंगल अँड सेमी डबल. ओके, सिंगल अँड सेमी डबल टाइप्स मध्ये डेझी लाईक फ्लावर विथ सेंटर डिस्क अँड वन ऑर मोर शोज ऑफ रेज फ्लोरेट्स. ओके, सो क्रिम्सन ग्लोरी 1978 सायंटिस्टने सिंगल अँड सेमी डबल टाईप सर्च केला आहे किंवा फाइंड आउट केलेला आहे. आणि जी 4 इंच, ओके, and plant medium height. Then anemone. So these blooms are similar to the semi-doubles but have raised cushion-like center. Okay, तुम्हाला पाहायला मिळते सेंटर आहे कुशनिंग केल्यासारखं वाटत आहे तुम्हाला. ओके, so cushioning like shape or structure is appear on this anemone type. So these blooms are similar to the semi-doubles but have raised cushion-like center. So Dorothy Macken in 1987, and the flower size is greater than 4 inch, and plant is a medium height. Then spoon. Okay, इथे तुम्हाला स्पून म्हणजे आपण जो चमचा घरी वापरतो, चमच किंवा चमचा जो असतो त्यानुसार तुम्हाला हे स्पून टाईप हा पाहायला मिळेल. ओके, जे फ्लोरेट्स आहेत ते इकडे जे फ्लोरेट्स आहेत ते तुम्हाला स्पून लाईक अपीअरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. सो एसेन्शियली दी सेम ॲज दी सेमी डबल एक्सेप्ट दी रे फ्लोरेट्स आर लाईक स्पून्स. सो हे जे फ्लोरेट्स आहेत तुम्हाला स्पून लाईक पाहायला मिळतील. सो दी सेंटर डिस्क इज राऊंड अँड विजिबल. हा जो सेंटर राऊंड जो आहे तो क्लिअरली विजिबल आहे आणि पूर्ण हा राऊंड शेप आहे. ओके, अशा प्रकारचा हा स्पून टाईप आहे क्रिसॅन्थेमम मध्ये. अँड याची जी साईज आहे ती 4 इंच और मोर दॅन 4 इंच. ओके, देन wheel. So the florets in this class are straight and tubular with open tips. हे जे फ्लोरेट्स आहेत ते स्ट्रेट आहेत आणि ट्युब्युलर शेप मध्ये आहेत. ओके, अँड द ब्लूम्स इज फुल्ली डबल विथ नो ओपन सेंटर. हे जे ब्लूम्स आहेत ते फुल्ली ओपन आहेत. ओके, फुल्ली डबल आहेत आणि त्याचा सेंटर जो आहे तो ओपन नाहीये, पूर्ण असं भरगच्च आहे. ओके, मागच्या स्पून मध्ये हा जो सेंटर आहे त्याच्यानंतर हा ओपन भाग आहे, तसं इथे नाही. हा फुल्ली डबल आहे, डबल लेअरने भरलेला आहे. डबल फ्लोरेट्स तुम्हाला इथे दिसत आहेत आणि सेंटर जो आहे तो ओपन नाही. ओके, सो हे जे फ्लावर्स आहेत ते 6 इंच और मोर दॅन 6 इंच पर्यंत त्याची साईज आहे आणि मीडियम हाईट पर्यंत हे वाढणारं व्हील टाईप ऑफ क्रिसॅन्थेमम. Then spider. Okay, so this is another type of spider type. So spider have long tubular ray florets which may coil or hook at the ends, and the florets may be very fine to coarse. Okay, so हे ट्युब्युलर शेप मध्ये ह्या जे तुम्हाला फ्लोरेट्स आहेत त्या आणि कॉईल. ओके, कॉईल जर तुम्ही पाहिली किंवा हुक सारखे तुम्हाला इथे त्याच्या टीप टीप ऑफ दी एंड तुम्हाला पाहायला मिळतील कॉईल सारखे. ठीक आहे, तो अशा प्रकारे हे स्पायडर टाइप ऑफ क्रिसॅन्थेमम आहे. देन ब्रश आर थिसल. ओके, सो ब्रश और थिसल मध्ये फाईन ट्युब्युलर फ्लोरेट्स तुम्हाला इथे या पाहायला मिळतील. ट्युब्युलर शेप मध्ये जे फ्लोरेट्स आहेत साईडला ते तुम्हाला पाहायला मिळतील, विच ग्रो पॅरलल टू दी स्टेम and they resemble and bent brushes, or in the thistle form the florets are the flattened, twisted and dropping. Okay, जसे आर्टिस्ट पेंट ब्रश वापरतात, पेंटिंग करण्यासाठी जे ब्रश वापरतात त्या प्रकारे तुम्हाला हे जे रे फ्लोरेट्स आहेत ते सो ते फ्लोरेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. सो अशा प्रकारे हे ब्रश और थिसल टाइप ऑफ क्रिसॅन्थेमम आहे. आणि फ्लावर साईज जे आहे less than 2 inch. Okay, then unclassified or exotic. So in this unclassified or exotic flowers of chrysanthemum, the blooms which fit in none of the other classes, they are often exotic with twisted florets.
and they may also exhibit characteristics of more than one blooms class. Okay, जे वैशिष्ट्य जे आहे ते एका फांदीवरती किंवा एका स्टेम वरती एक फ्लावर असं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड मोर दॅन 6 इंच पर्यंत हे फ्लावर आपल्याला पाहायला मिळू शकतं. Then the basic requirements. So before we discuss the basic requirements of chrysanthemum under protected cultivation, we discuss the some varieties of chrysanthemum is grown under protected cultivation. So first one is Raja, then Chipri, then Sonali Tara, Yellow Gold, Usa Anmol, Usa Santevari, then Arka Swarna, Arka Ganga, India, CO1, CO1 is a yellow color variety of chrysanthemum. Then CO2 is a purple color variety of chrysanthemum. Then Indira, Ravi Kiran, Pankaj. Okay, so then Sweetheart. Okay, so these are the varieties of chrysanthemum grown under protected cultivation. Then soil requirement. So chrysanthemum can be grown at wide range of soil. It should be well drained, sandy loam. Okay, and it can be it is a short day plant. Chrysanthemum is a short day plant. So it requires 20 to 28 degrees Celsius temperature with 70 to 75 degree 70 to 75% relative humidity. Okay, त्यामध्ये वेल ड्रेन सॉइल असायला पाहिजे. Okay, then sandy loam soil is best suited for its cultivation under protected cultivation. Then chrysanthemum is a short day plant, so it requires the 20 to 28 degrees Celsius temperature with 70 to 75% relative humidity. Okay, soil should be leveled properly. Then coco peat should be added to improve structures and water holding capacity of soil. Okay, so तुम्ही जेव्हा कल्टिवेशन कराल क्रिसॅन्थेममचं तर ते सॉइल आधी व्यवस्थित लेवल करून घ्यायचे, प्लविंग करून घ्यायचे आहे. देन हॅरोविंग लेवलिंग करून घ्यायचं आहे. देन in that soil we can add the coco peat or improve the structure and water holding capacity of soil. Then if growing first time, soil should be disinfected using formaldehyde. Okay, so formaldehyde तुम्ही यूज करू शकता जर पहिल्यांदा जर तुम्ही ग्रो करत असाल तर. Then planting materials or propagation. Okay, so तुम्हाला माहित आहे का प्रोपगेशन क्रिसॅन्थेममचं कशा पद्धतीने केलं जातं? क्रिसॅन्थेममचं प्रोपगेशन कशा पद्धतीने केलं जातं माहित आहे का? सीडने केलं जातं का? हॅलो, क्रिसॅन्थेममचं प्रोपगेशन कशा पद्धतीने केलं जातं माहित आहे का तुम्हाला? बाय सकर्स. आणि अजून कशाने केलं जातं? अजून कशाने केलं जातं माहित आहे का? So chrysanthemum is propagated either stem cutting, that is terminal stem cutting, or by sucker. Okay, so or by micro propagation is the propagation possible. So in suckers, so in this method of propagation, after flowering and stem cutting, after stem, after flowering, the stem should be cut just above the ground level.
ओके. जेव्हा क्रिसॅन्थमचं फ्लावरिंग झालेलं असतं, त्यानंतरला ग्राउंड लेवलला ते जे स्टेम आहे ते कट करायचे आहे. This induce the formation of side suckers which should be separated from the mother plant and should be planted in sand bed. Apart from this, well-rooted suckers can be directly transplanted in the field. Generally, 1,10,000 suckers should be required to cover the 1 hectare area. And area to protect against wilt disease, roots of suckers should be dipped in fungicidal solution. This Bavistine or carbendazim or Captain Thyra, like fungicides. Then this sucker should be planted during rainy season at 30 by 30 centimeter on side of ridge, and pinching should be carried out once in month after planting to induce more lateral branches on the plants. Okay. So suckers मध्ये जेव्हा फ्लावरिंग संपतं क्रिसॅन्थेमम मध्ये, त्याचे जे साइड शूट्स किंवा त्याचे जे काही ग्राउंड लेवलला जे काही सक्कर्स डेव्हलप होते, जे मदर प्लांट पासून जे सक्कर्स क्रिएट झाले आहेत किंवा डेव्हलप झालेले आहेत ते कट करून ते सँड बेड मध्ये ते प्लांटिंग त्याचं करायचं आहे किंवा ते पीट मध्ये जर खड्डा मारलेला असेल तर त्या खड्ड्यामध्ये ते ठेवायचे आहे आणि रेनी सीझन मध्ये ते प्लांटिंग करायचं आहे. ते प्लांटिंग करण्याच्या आधी ते जे सक्कर्स आहेत ते डिसीज फ्री किंवा इन्सेक्ट पेस्ट निमॅटोड फ्री जर आपल्याला हवे असतील तर ते फंजीसाइड्स मध्ये ते डीप करून ठेवायचे आहे आणि बेड्स वरती सँड बेड्स वरती ते 30 by 30 सेंटीमीटर वरती ते लावायचे. ओके. देन another method is terminal stem cutting. Okay, so in this terminal stem cutting, the terminal stem cuttings are taken from the terminal end of the stalk plant. Then the length of cuttings should be 5 to 7 centimeters, and the cuttings should be deep in 2500 ppm IPA solution, and these cuttings should be put in sand beds in shade conditions. ओके. 5 ते 7 सेंटीमीटर लांबीच्या कटिंग्स तुम्ही घ्यायच्या आहेत, हेल्दी, डिसीज फ्री. ओके. विगरस ग्रोविंग स्टेम कटिंग तुम्ही टर्मिनल एड पासून घ्यायचे आहेत आणि त्या 2500 ppm IBA सोल्युशन मध्ये डीप करून ठेवायचे आहेत. आफ्टर दॅट डीप करून झाल्याच्या नंतरला शेड कंडिशन्स जिथे असतील शेड कंडिशन्स मध्ये त्या ग्रो करायच्या. अशा प्रकारे त्याचं प्रपोगेशन केलं जातं. देन स्पेसिंग तुम्हाला मी सांगितलं 30 by 30 सेंटीमीटर. ओके. अँड ऑप्टिमम सीजन फॉर कल्टिवेशन क्रिसॅन्थेमम इज एप्रिल टू मे. ओके. And planting material, that is plant population required for 1 hectare area is 1 to 1.25 lakhs cuttings per hectare. Okay. Then manures and fertilizers, so it requires 10 to 15 tons per hectare well rotten farm and manure, and 150 kg per hectare NPK, in which the half dose of nitrogen is applied 30 days after planting. Okay. हा जो 100-50 kg NPK चा जो डोस आहे त्यामध्ये जो नायट्रोजन जे आहे तो स्प्लिट डोस मध्ये द्यायचा आहे. ओके. तो 150 kg जो रिकमेंडेड डोस जो आहे त्यातला 50 kg 50-50-50 हा ऍट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग ऍट द टाइम ऑफ सोविंगच्या वेळी द्यायचा आहे. रिमेनिंग जो 50 kg जो एन आहे तो 30 डे आफ्टर प्लांटिंग और 45 डेज आफ्टर प्लांटिंग द्यायचा आहे. ओके. आणि फॉलियर स्प्रे आहे त्यामध्ये. फॉलियर स्प्रे यू कॅन गिव्ह दी फॉलियर स्प्रे दॅट इज झिंक सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे at the rate 0.25 and 0.5% respectively. So you can use the biofertilizers also. Okay, so in which biofertilizers तुम्ही Azospirillum किंवा Phosphobacteria
2 kg per hectare देऊ शकता. And can be give mixed fertilizers, that is or can be mixed with FYM, that is 100 kg per hectare. Okay, so 100 kg FYM plus त्यामध्ये 2 kg azospirillum or phosphobacteria, it is beneficial to this crop. Then growth regulators त्यामध्ये मी जिब्रेलिक acids आहे. Okay, so spray gibberellic acid at the rate 50 ppm on 30, 45 and 60 days after planting. So it can be regulate the flowering. Okay, then the quality of flowers. So then water management. A good control over water supply and its distribution can be made by installing drips and overhead rotating sprinklers. Okay. So chrysanthemumसाठी either drip irrigation किंवा overhead rotating sprinklers जे आहेत ते essentials आहेत. So अशा प्रकारे तुम्ही irrigation किंवा watering तुम्ही करू शकता. Then immediately after planting, at the end of crop, when flower open, overhead irrigation is stopped and watering done by जेव्हा फ्लावर ओपन होत असतात, सो ओव्हरहेड इरिगेशन जे आहे, जे रोटेटिंग स्प्रिंकलर्स जे आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत आणि पाईपने पाणी देणं सुरू करायचं आहे. त्यामुळं काय होईल तर ते ओव्हरहेड रोटेटिंग स्प्रिंकलर्स जे शिंतोडे जे आहेत ते फ्लावर्स वरती उडून त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो ओव्हरहेड इरिगेशन देणं स्टॉप करायचं आहे. देन मिस्ट, ओके, धुक्याचं जे प्रमाण आहे त्यामुळे सुद्धा फ्लावर खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. So, त्यापासून अवॉइड करायचे आहेत किंवा त्यावेळेस फॉगर्स किंवा मिस्टर्स जर काही असेल जर तुमच्या पॉली हाऊस मध्ये तर ते देणं बंद करायचं आहे विंटर सीझन मध्ये. It requires 3,200 to 3,800 foot candles, right? Okay, 3200 ते 3800 candles light intensity require आहे त्याला. Then shading in the summer is usually needed not only to reduce the light intensity but also control heat. Okay, पॉली हाऊस मध्ये किंवा शेडनेट हाऊस मध्ये आपण फक्त समर सीझन मध्ये ते त्याच्यापासून प्रिव्हेन्शन करत नाही आहोत, तर त्याची जी आतमध्ये जी निर्माण होणारी जी काही हीट आहे त्या हीट पासून आपण ते फ्लावर्स व त्याची जी लाईट इंटेन्सिटी आहे ती आपण कमी करत असतो. लाईट आपल्याला ते 3200 ते 3800 फूट कॅन्डल एवढी असायला पाहिजे. आणि शेडिंग इन दी समर इज युजली needed not only to reduce the light intensity but also control the heat. Okay, so night break in desert lighting to stimulate long days is mandated. So long days conditions for flower production is mandatory for its cultivation or successful cultivation of the chrysanthemum crop. Then temperature. Okay, so it requires 70 to 85 degree Fahrenheit. This is air temperature. ओके, 70 ते 85 डिग्री फॅरनहाइट हे एअर टेम्परेचर आहे. एवढं त्याच्या फ्लावरिंग पिरियडच्या वेळी असायला पाहिजे किंवा बर्ड डेव्हलपमेंटच्या वेळी असायला पाहिजे. देन हिटिंग इन द विंटर शुड नॉट बी ड्रॉप बिलो 68 डिग्री फॅरनहाइट. विंटर सीझन मध्ये जे हिटिंग आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते 68 डिग्री फॅरनहाइट एवढं असायला पाहिजे. अँड दी बॉटम हीट कीप द प्रोपोगेशन मीडियम 70 to 74 degree Fahrenheit dramatically seeds fruiting. ते जेव्हा प्रोपोगेशन मीडियम जे आहे आपले रूट सकर्स असतील किंवा कटिंग्स असतील तर त्यासाठी सुद्धा टेम्परेचर हे स्पेसिफिक टेम्परेचर आहे ते 70 to 74 डिग्री फॅरनहाइट. ते सो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जेव्हा असेल बिफोर फ्लावरिंग तो तिथे 12.5 अवर्स एवढं लाईट रिक्वायरमेंटची आवश्यकता आहे. ओके, आणि बर्ड सिटिंगच्या वेळेस 14.5 ते 13.5 पर्यंत असणं गरजेचं आहे. ओके, सो जनरली इट इज ए शॉर्ट डे प्लांट बट फॉर फ्लावर प्रोडक्शन और फ्लावरिंग इट रिक्वायर्स द लॉंग डे कंडिशन्स ऑल्सो. Then media. Okay, media means
पण जे पॉली हाऊस मध्ये किंवा शेडनेट हाऊस मध्ये जे सॉइल व्यतिरिक्त जे मीडिया वापरतो ते कोकोपीट असेल, सॉडस्ट असेल, लीफ मोल्ड असेल, ओके, स्पॅग्नम मॉस असेल, त्याला आपण मीडिया म्हणतो. ओके, सॉइललेस मीडिया. So almost any well-drained porous medium can be used to root chrysanthemums. This may be sills, flats, strips, or pot containing peat-like media, rock wool, foams, or other artificial media. So cutting are usually stuck 1 centimeter, 1 inch apart in rows and 1 to 2 inch between rows. Okay. So तुम्ही rock wool, foams, peat-lite, perlite, vermiculite, sphagnum moss, leaf mold असे कोणतेही सॉइललेस मीडिया तुम्ही डिसइन्फेक्ट करून यूज करू शकता. Okay. And here is rooting hormone. So IBA is used for generally used for rooting of cuttings. Okay. Then propagation environment. So for successful cultivation of chrysanthemum, the propagation area should be isolated so that the relative humidity can be maintained close to 100% and be large enough to accommodate about 3 weeks of proper production. Larger unused areas make the environment more difficult to control. Okay. So propagation environment जे काय असेल ते हेल्दी असायला पाहिजे, क्लीन असायला पाहिजे. ओके, त्यामध्ये 100% relative humidity मेंटेन होणं गरजेचं आहे. ओके, then sanitation आहे, then growth retardants. So B9 at 1000 ppm and place in plastic bags. ते कटिंग्स ज्या काय आहेत त्या B9 मध्ये 1000 ppm मध्ये त्या डीप करून ठेवायच्या आहेत. And after that, these cuttings are wrapped into plastic bags overnight, and then disturbs into next morning. हे न्यूट्रिशन आपण मगाशी पाहिलं की जिब्रेलिक ऍसिड व जे काही आपण बायो फर्टिलायझर्स आहेत, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आहेत, ते यामध्ये न्यूट्रिशन मध्ये ते मेन्शन केलेले आहेत. आफ्टर दॅट स्पेशल इंटरकल्चरल ऑपरेशन्स टू practical. You see the special intercultural operation in flower. So first one, pinching or stopping. So removal of terminal point of plant. It is called as pinching. Okay, so generally chrysanthemum मध्ये pinching or disbudding केलं जातं. Okay. So chrysanthemum मध्ये pinching असेल, disbudding असेल, किंवा de-shooting or staking. So these are the 4 most common methods of chrysanthemum. Okay, special intercultural operations आहेत, pinching or stopping, disbudding, de-shooting आणि staking. Okay, so pinching मध्ये टर्मिनल पोर्शन जो काय आहे तो तुम्हाला फोटोग्राफ्स मध्ये पाहायला मिळेल की हा टर्मिनल जो पोर्शन आहे तो हा कट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हा कट केल्यामुळे जे काय साईड ब्रांचेस जे काय आहेत, लॅटरल ब्रांचेस जे काय आहेत ते तुम्हाला वाढताना किंवा ते इन्क्रीज होताना ते पाहायला मिळेल. ते साईड शूट्स जे काय आहेत, साईड ब्रांचेस, लॅटरल ब्रांचेस म्हणतो आपण त्याला, ते त्यामुळं टर्मिनल पोर्शन कट केल्यामुळे आपल्याला वाढताना किंवा स्प्रेड होताना ते पाहायला मिळेल. ओके, देन डिसबडिंग. So removal of the unwanted bud is called as disbudding. Generally standard type जो काय आहे तो स्टँडर्ड टाईप मध्ये डिसबडिंग कॉमन आहे. अनवॉन्टेड बर्ड्स रिमूव्ह करायचे त्याला आपण डिसबडिंग म्हणतो. देन हे पिंचिंग, देन हियर डिसबडिंग, देन लिफ्टिंग इन. देन डिशूटिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड शूट्स फ्रॉम दी प्लांट और दी ग्रोविंग प्लांट म्हणजे आपण त्याला डिशूटिंग म्हणतो. आणि स्टेकिंग मीन्स give support of the particular plant. It is called staking. Okay. Then harvesting indices. So generally chrysanthemum मध्ये 2 टाइप्स आहेत हार्वेस्टिंगच्या. हार्वेस्टिंगचा विचार केला तर त्यामध्ये स्टँडर्ड टाइप आहे आणि स्प्रे टाइप आहे. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की क्रिसॅन्थेममचं हार्वेस्टिंग इंडायसिस
त्यामध्ये कशा पद्धतीने हार्वेस्टिंग केलं जातं. त्यामध्ये स्टँडर्ड टाईप आहे आणि स्प्रे टाईप आहे. फॉर इन स्टँडर्ड टाईप फॉर डिस्टंट मार्केट, okay, so harvested when few outer rows of floret start unfurling, okay, and for local market harvested when head has opened 50% its ray, okay. Then spray type for distant market when ray florets show 50% color, and for local market when two rows of flowers have opened and other are showing colors. ओके, सो अशा प्रकारे हार्वेस्टिंग इंडायसेस आहे यामध्ये. स्टँडर्ड टाईप आणि स्प्रे टाईप आहे त्यामध्ये. देन यील्ड अंडर ओपन कंडिशन स्टँडर्ड टाईप 2.5 to 4.5 lakh per hectare and spray 1.5 to 1.75 lakhs flowers per hectare, and under greenhouse conditions 150 to 250 flower stems per meter square per year. Okay, एका मीटर स्क्वेअरला 150 ते 250 फ्लावर्स स्टेम्स आपल्याला पाहायला मिळतात पर मीटर स्क्वेअर पर इयर. ओके, देन डिसीज अँड देअर मॅनेजमेंट. ओके, तुम्हाला पॅथॉलॉजीला तुम्हाला पाहायला मिळालेच असतील किंवा शिकायला मिळालं असेल डिसीज अँड एंटोमॉलॉजीला पेस्ट मॅनेजमेंट पाहायला झालंच असेल, तरी पण आपण जस्ट ओव्हरलुक करूया. त्यामध्ये लीफ स्पॉट आहे. ओके, डिसीजेस मध्ये root rot. Okay, so these are the common and most important diseases observed in chrysanthemum. So chrysanthemum मध्ये leaf spot जो आहे to first appear as yellow spots which turn brown to black. Okay, this leaf spot is observed in leaf. Okay, leaf वरती हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये पहिल्यांदा येलो स्पॉट्स आपल्याला पाहायला मिळतात लिव्स वरती. त्यानंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊनचे ब्लॅक मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ते स्पॉट्स ऑफन अपियर ऑन लोअर लिव्स फर्स्ट अँड कॅन collapse into large necrotic areas and finally death of the entire leaf. Okay, त्यानंतर ते जे फ्लावर्स वरती जर लिप स्पॉट जर आढळून आला तर ते येलो स्पॉट्स आपल्याला पाहायला मिळतात पानांवरती. त्यानंतर ब्राऊनिश होऊन ते ब्राऊन टू ब्लॅक मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, आणि जे लोअर लिव्ज आहेत ते पहिल्यांदा आपल्याला अटॅक झालेले पाहायला मिळतात त्यावरती. आणि ते जे स्पॉट्स आहेत ते आधी स्मॉल असतात आणि मग ते मोठे मोठे नेक्रोटिक एरियाज आणि त्यानंतरला ते जे लिव्ज आहेत ते डेड होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण लिव्ह स्पॉट म्हणतो. आणि जे मॅनेजमेंट आहे तो लिव्ह स्पॉट आहे हा जनरली फंगस डिसीज आहे. सो आपण त्याचं मॅनेजमेंट जे आहे तो मँकोजेब और अझोसिस्ट्रोबिन च्या सहाय्याने हे जे फंजीसाइड्स आहेत तो मँकोजेब ऍट द रेट 2.5 ग्रॅम पर लिटर, ठीक, 2.5 ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये मँकोजेब टाकून आपण त्याचं कंट्रोल करू शकतो. देन अशा प्रकारे तुम्हाला हा जो लीफ स्पॉट आहे ठीक, तो लीफ स्पॉट तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीला येलोविश स्पॉट्स असतात, त्यानंतर ते ब्राउनिश और ब्लॅक कलर स्पॉट तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर हे जे स्पॉट्स जे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये हे स्मॉल असतात, बट त्यानंतर ते स्प्रेड होतात. ओके, आणि ते पूर्ण जे न्यूज आहे ते खराब होण्याचे आणि डेथ होण्याचे चान्सेस जास्त. Then powdery mildew. So this is also serious disease in chrysanthemum. So it falls due to Ericilia scarocerum. Okay. So white powdery patches are observed in the downsides of the leaves. Okay. आणि जे कंट्रोल मेजर आहे तो हा सुद्धा फंगल डिसीज आहे आणि कार्बन डिझिम और मँगोजेब याचं कंट्रोल तुम्ही करू शकता. देन ग्रे मोल्ड आहे. Okay, Botrytis cinerea is a causal organism of grey mold, and it can be it may occur on petals, leaves, or stem, and water soak spots are observed in these
leaves. Then the infected plants parts may be covered with gray to brown powdery masses of spores, and senescing tissues are most susceptible. Okay, न्यू डेव्हलप टिश्यूज जे असतात ते यामध्ये मोस्ट ससेप्टिबल टिश्यू असतात. सो याचं जे मॅनेजमेंट जे आहे, सो रिमूव्हिंग senescing flowers and leaves and avoid wetting flowers when watering and do not overcrowd the plants. Okay, यामध्ये एक्सेस वॉटरिंग सुद्धा अवॉइड करायचं आहे आणि ओव्हरक्राउडिंग जे प्लांट्स असतील ते रिमूव्ह करायचे आहेत किंवा कट करायचे आहेत. ओके, then provide good air circulation and keep humidity low by a combination of heating and venting. ओके, सो अशा प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे. ते तुम्हाला ग्रे मोल्ड पाहायला मिळेल. ते बुरशी सारखा प्रकार आहे हा ग्रे मोल्ड म्हणजे. ओके, अशा प्रकारे क्रिसॅन्थेमम वरती ग्रे मोल्ड येतो. देन रस्ट. ओके, यामध्ये सुद्धा जनरली येलोविश स्पॉट्स पाहायला मिळतात. आफ्टर दॅट ते ब्राऊन कलर स्पॉट्स मोठे मोठे पाहायला मिळतात. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे फोटोसिंथेसिस जे आहे ते फोटोसिंथेसिस नॉर्मली होत नाही आणि ते लीव्स कोलमडून पडण्याचे किंवा मरून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि रस्ट सुद्धा सिरियस डिसीज आहे क्रिसॅन्थेमम मध्ये. इथे तुम्हाला पाहायला मिळेल रस्ट. ओके, हे जे स्पॉट्स आहेत हे आधी स्मॉल असतात. त्यानंतरला small numbers of sunken spots are observed in these upper sides of the leaves. Okay, त्यानंतर ते मग वाढत पूर्ण ते लीव्स कव्हर करतात. फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी होत नाही आणि मग ते प्लांट्स ड्राय होण्याचे चान्सेस किंवा कोलमडून पडण्याचे चान्सेस जास्त असतात. बॅक्टेरियल लीफ स्पॉट आहे ते सुडोमोनास सिकोरी इज बॅक्टेरियल डिसीज. ते बॅक्टेरियल डिसीज आहे हा. त्यामध्ये सुद्धा मला पाहायला मिळेल की येलोविश लीव्स, ग्रीनिश लीव्स आहेत ते येलोविश आणि ब्राउनिश कलर स्पॉट्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी एम्पर होते आणि प्लांट लीव्स जे आहेत ते ड्राय होण्याचे किंवा विल्ट होण्याचे प्रमाण जे आहे ते बॅक्टेरियल लीफ स्पॉट मध्ये तुम्हाला कॉमनली पाहायला मिळेल. आणि ह्यामध्ये तुम्ही रेजिस्टंट व्हरायटी यूज करू शकता. पॅथोजन फ्री और निमॅटोड फ्री प्लांटिंग मटेरियल यूज करून किंवा गुड सॅनिटेशन करून रिमूव्हल ऑफ प्लांट डेब्रिज जे काही खाली पडलेले लीव्स, खराब झालेले लीव्स जे आहेत ते तुम्ही तेवढं सॅनिटेशन कराल किंवा डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल यूज कराल, रेजिस्टंट व्हरायटी यूज केली तर बॅक्टेरियल लीफ स्पॉट तुम्ही कंट्रोल करू शकता. Okay. Then once plants become infected with bacteria, it is best to rub infected plants and those near them before the disease spreads. Okay. तुम्ही जर डिसीज बॅक्टेरियल लीफ स्पॉट डिसीज जर ऑब्झर्व केला किंवा तुमच्या नर्सरीमध्ये जर आला तर ते एकतर प्लांट पूर्ण रिमूव्ह करून टाकायचा आहे किंवा त्याचे जे प्लांट पार्ट्स जे आहेत किंवा प्लांट डेब्रिज जे आहेत ते रिमूव्ह करायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं आहे. ओके, कलेक्ट करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे और डिस्ट्रॉय करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करू शकता. किंवा टेट्रासायक्लिन सल्फेट जे काय आहे ते सुद्धा यूज करून तुम्ही बॅक्टेरियल डिसीज कंट्रोल करू शकता. देन बॅक्टेरियल ब्लाइट आहे, पॉलियर नेमॅटोड्स, व्हायरस डिसीजेस आहेत त्यामध्ये. तुम्ही व्हायरस डिसीज तुम्ही कंट्रोल करू शकत नाही पण त्याचे जे वेक्टर्स आहेत सो ते वेक्टर्स तुम्ही कंट्रोल करू शकता. सो वेक्टर्स जर तुम्ही कंट्रोल केले तर अल्टिमेटली तुम्ही व्हायरस डिसीज वरती प्रिव्हेन्शन किंवा त्याचं जे कंट्रोलिंग जे आहे ते तुम्ही करू शकता. बिल्ट आहे ते फ्लॉवर वरती येणारा रे ब्लाइट आहे.
रेस पेक आहे. ओके, देन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर त्यामध्ये ब्लाइंडनेस आहे. ओके, इट occurs when the night temperature is too low and the days are short at the time when flowers buds are not forming. A rosette type of growth is inadequate indicative of this difficulty. Center petals fails to develop and flowers may fail to open. This can be reduced by properly regulating the light and temperature. ते ब्लाइंडनेस जो आहे तो टेम्परेचर मुळे किंवा लाईट रिक्वायरमेंट जर त्याला अपुरी पडली तर तो ब्लाइंडनेस हा जनरली आपल्याला पाहायला मिळतो. सो प्रॉपर लाइटनिंग अँड टेम्परेचर रिक्वायरमेंट इज इसेन्शियल फॉर दिस ब्लाइंडनेस, कंट्रोलिंग द ब्लाइंडनेस. देन ब्राउन बर्ड, देन क्लोरोसिस आहे. क्लोरोसिस इज कॅन बी ऑब्झर्व ड्यू टू मॅग्नेशियम डेफिशियन्सी. देन ब्लिचिंग ऑफ पेटल्स, देन सनस्कार्ड आहे. ओके, the Sanskar is observed due to very warm weather or very warm climatic conditions. Then these are the important cultivars. Innocence, beauty, Birbal Sahani आहे ते. येलो मध्ये चंद्रमा आहे, येलो फ्लावर व्हरायटी आहे. Then pink cloud, okay, purple color variety. Then bravo is a red color variety. Then Alfred Wilson, okay, orange color variety आहे. So this is overall information regarding the chrysanthemum. Okay, मला काही डाऊट्स chrysanthemum बद्दल तर विचारा, मी तुम्हाला प्रेझेंटेशन सेंड करतो ग्रुपवरती. तुमची मिड टर्म आय थिंक ह्या 15 दिवसामध्ये लागेल किंवा एंडिंगला किंवा मग सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये. ओके, सो तुम्हाला जो काही सिलेबस असेल तो मी सांगेनच आणि त्याच्या नोट्स पण प्रोव्हाइड करेन. सो काही डाऊट्स असतील तर विचारा आणि तुमचे कॅमेरेज ऑन करा म्हणजे तुमची अटेंडन्स घेता येईल.